नमन श्री जगदम्बे, नमन श्री जगदम्बे करुण प्रारंभे डफावर शाही रहा मराठ्यांचा तो शाही रहा मराठ्यांचा तो प्राण शिवरायांचा गातो गुणगान शिवरायांचा गातो गुणगान जरी का होता शिवाजी राजा जरी का होता शिवाजी राजा नाही केली मजा आई बहिणींची अमृत प्रार्थना आई बहिणींची अमृत स्वराज्यात रक्षण मराठ्यांचं रक्षण भोसल्यांचं रक्षण रक्ताने भरली माया भिजली रक्ताने भरली माया भिजली शिवाजी महाराजांना मारण्यासाठी विजापूरच्या आदिलशहानं आपला दरबार भरवलेला होता आणि त्या दरबारामध्ये त्या काळी दरबाराचा कारभार बडी बेगम बघत होती आणि बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो आणि त्या आदिलशहाच्या आईने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी एक पैजीचे विडे ठेवलेले होते, कारण जगात असा एकमेव राजा होता की त्या राजांमुळे आपल्या हिंदू धर्माला खरी चालना मिळलेली आहे. आणि ती आदिलशहाची आई दरबारामध्ये आली आणि पराडली, कोई सुरमा नहीं है हमारे दरबार में जो काफिर शिवा को पकडकर हमारे पास चला सके. शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यानंतर सगळ्या मातब्बर सरदारांनी आपापल्या मानाखाली घातल्या आणि त्या सरदारांमध्ये एक धिप्पाड देह, त्याचं नाव म्हणजे अफजल खान. आणि अफजल खान आदिलशहाच्या आई जवळ गेला आणि ते पैजेचे विडे त्याच्यातला एक विडा उचलला आणि आदिलशहाच्या आईला सांगितलं, हुजूर मैं रहूंगा शिवाजी को पकड़कर तुम्हारे सामने जिंदा या मुर्दा. उन पहाड़ का चूहा, मराठों का राजा, हिंदुओं का राजा काफिर शिवा मैं तुम्हारे सामने पकड़कर लेके आऊंगा उस शिवा को. आता मला सांगा, शिवाजी महाराजांना मारणं म्हणजे काही सोपं नव्हतं. अफजल खानाविषयी थोडीशी माहिती सांगतो. अफजल खान हा एक पठारणी का छोकरा होता आणि अफजल खानाला बायका होत्या 64 बायका. अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी ज्यावेळेस निघालेला होता 64 बायका सुद्धा त्याच्या सोबत होत्या. आणि आदिलशहापासून पहिला मुक्काम अफजल खानाचा झाला 2.5 कोसावर आणि जनानखान्यामध्ये स्वतःला कोंडून 64 बायका